मंडळी नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. आज एक खास व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करेन की अद्याप हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आपण आमचे सत्य आणि वास्तव यावरचे सर्व व्हिडिओ लगेच पाहू शकाल. 14 जूनच्या आसपास एक व्हिडिओ मी यूट्यूबवर पाहिला आणि तो व्हिडिओ होता महानवे राष्ट्रीय पत्रकार सुशील कुलकर्णी यांचा. अर्थात मी राष्ट्रीय पत्रकार वगैरे म्हणल्यामुळे तुम्हाला उपरोधक खोचक असं काही वाटू देऊ नका, कारण सुशील कुलकर्णींचं मत आहे की ते तेवढ्या मान्यतेचे आहेत. त्यामुळे एखाद्याचं जर मन समाधानी करण्यासाठी आपण तेवढा हातभार लावला तर काही हरकत नाही असं मला वाटतं. तर अशा या महान पत्रकाराचा व्हिडिओ होता की तुर्तास थांबतोय. खरं तर हे ऐकल्यानंतर किंवा हे वाचल्यानंतर मी म्हटलं, एखाद्या वाघाच्या पुढं शेळ्या बांधाव्यात किंवा बगळ्यांच्या पुढं टपोरे मासे यावेत आणि त्यांना अगोदरच काही सेकंदापूर्वी घोषणा करावी की मी आता अहिंसावादी बनणार आहे किंवा मी आता शाकाहारी बनणार आहे. तर हे जितकं हास्यास्पद आहे ना, किंवा कुणाला वाटावं तेवढंच हास्यास्पद मला सुशील कुलकर्णींचा हा व्हिडिओ वाटला. कारण मला स्पष्ट माहिती होतं की जो व्यक्ती काही ठराविक विचारानं प्रेरित झालेला आहे तो थांबू शकेल का? तर अजिबात नाही. विशेष म्हणजे त्याच्या पाठोपाठ त्यांचे किंवा त्यांच्या टोळीतील एक सहकारी श्रीकांत उमरीकर, टोळीतील वगैरे हे यासाठी म्हणतो, काही तसं वाटू देऊ नका, कारण विचार एक सारखे असले की आपण म्हणतो ना सोबती टोळी, मग त्या अर्थानं मी ते वापरलाय. तसं काही कोणाला वाटू देऊ नका की टोळी म्हणजे काही फार हे. आणि तशा टोळ्या आहेत आपल्याकडं ठराविक विचारांच्या. त्या टोळीतील श्रीकांत उमरीकर यांचाही एक व्हिडिओ ऐकला. ती म्हणे सुशील कुलकर्णी थांबले तरी न्यूज अनालायझर न्यूज नाही थांबणार वगैरे वगैरे. आता अनालायझर न्यूज हा उल्लेख जेव्हा हे लोक करतात ना, खरं तर हे मराठी भाषिक आहेत म्हणतात आणि अनालायझर हा इंग्लिश शब्द कसा वापरला काही माहीत नाही, वापरला असेल, काय हतबलता असेल त्यांची. पण ते अनालायझर काय असतं माहिती का? अनालायझरनं तितक्या निपक्षपणे निर्भीडपणे अनालायझिंग करायची असते, परंतु इथं तर काही तसं दिसत नाही. हे ठराविक विचाराचं अनालायझर आहे. न्यूज काय असते माहिती का? कधी न्यूजचं स्पेलिंग वाचलेलं नसावं होते, कारण अनालायझर न्यूज मध्ये न्यूज हा शब्द सांगतो नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्ट, म्हणजे चारी बाजूने येणारी बातमी. यांच्याकडे फक्त एकच किंवा दोन बाजू येतात, दुसऱ्या दोन बाजू येतच नाहीत. मग यांना पत्रकार म्हणायचं कसं, हा महाराष्ट्राला पहिलाच पडलेला प्रश्न आहे, माझा नाही एकट्याचा. परंतु हे स्वतःला इतके ग्रेट समजतात की इतर पत्रकार मीडिया म्हणजे निव्वळ पालापाचोळा. कदाचित महाराष्ट्राची पत्रकारिताच यांच्यामुळे उभी आहे असा या लोकांचा भास आहे. जसं गाडी खाली कुत्रं चालतात म्हणतात ना, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय सगळी, तशीच काहीतरी गोष्ट सुशील कुलकर्णींच्या पत्रकारितेची आहे. त्यांचे व्हिडिओ पाहिले ना तुम्ही, तेव्हा त्यांनी प्रेसला खास करून वेगवेगळ्या जे आत्तापर्यंत उद्बोधनं दिलेली आहेत किंवा जे उद्देशून बोललेलं आहे ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला या महान पत्रकाराबद्दल मी महान शब्द का वापरतोय हे कदाचित लक्षात येईल. बरं जाऊ दे, आता विषयांतर व्हायला नको, लवकर बघूया. तर तूर्तास थांबतोय म्हणे. खरं तर तूर्तास थांबणं किंवा असा व्हिडिओ करणं फारशी गरज का वाटली असावी सुशील कुलकर्णींना? काही माणसांना सवय असतात. मध्यंतरी आपल्याला माहिती असेल निवृत्ती देशमुख कीर्तनकार यांच्याकडून काही चुका झाल्या होत्या. आता ते मान्य करणं ज्याच्या त्याच्या भाग आहे, परंतु त्या चुका तुम्ही दाखवल्या ना
तर मी आता थांबतो असं ते बी म्हणाले होते. आणि इतरही क्षेत्रात अनेक काही लोक आहेत, राजकीय असेल, सामाजिक, आध्यात्मिक, त्यांच्याही चुका समाजानं काढल्या की ते म्हणतात आता उद्यापासून माझं हे बंद. म्हणजे त्यांचे समर्थक जे आहेत ना ते रस्त्यावर यावेत, त्यांनी जरा थोडासा गोंधळ करावा वगैरे वगैरे असं वाटण्याची शक्यता आहे. परंतु सुशील कुलकर्णींचे तसे काही समर्थक नाही आहेत. त्यांचा भास असेल आहेत आणि जे होते ते कमी झालेले आहेत. त्यामुळे बी त्यांनी अशी काहीतरी नवीन एक योजना आखली असावी की चला आता मी थांबतोय म्हणलं की जरा माझे समर्थक जरा मीडियावर, सोशल मीडियावर व्यक्त होतील आणि नाही नाही सुशील कुलकर्णी तुम्ही थांबूच नका, तुमच्या देशाला, तुमच्या देशातील राजकारणाला एकतर्फी या सगळ्या गोष्टींना पक्षपातीपणा हा खूप गरज आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्या विचाराचे जे लोक आहेत त्यांना तर मला वाटत नाही रात्री झोप लागली असेल का नाही, ते असं कुलकर्णींना वाटलं असेल. ते झोपले असतील पण असं यांना वाटलं असेल. पण त्यांचं जाऊ द्या, कुलकर्णींचं काय, कुलकर्णी तर झोपलेच नसतील सुशील कुलकर्णी. कारण का मला तर वाटतं त्याच्यानंतर लगेच पहिला त्यांना जो मासा बगळ्याला समोर होता तो रोहित पवार. आता तुम्ही सुशील कुलकर्णी या गँगचे सगळे व्हिडिओ जर बघितले तर त्यांचे विषय काय असतात सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाले. आता आम्हाला हा प्रश्न पडतो की इतकं एकतर्फी पत्रकारिता करणाऱ्या या व्यक्तीला महाराष्ट्र सहज कसा करतोय, कमाल वाटते. कदाचित असतात समाजात काही लोक, नाहीतरी अशोक खरात उभा झालाच होता की अशा लोकांमुळेच होतो. तो कितीही वाईट असला आतून तरी तो दिसू देत नसतो आणि मग दिसेल पर्यंत लोक फसलेले असतात. त्यामुळं हेही वैचारिक या प्लॅटफॉर्मवर पीठावर बी असंच आहे काहीतरी. लोकांना फक्त दिशाभूल करायचं. माहिती आहे सध्या लोकांची सगळ्यात मोठी कमजोरी आहे ते अध्यात्म आहे. आणि मग या महोदयांनी खरं तर अध्यात्मावर आपलं वेगळं एक चॅनल सुरू केलंय, कारण ते कमाईचं चॅनल आहे. त्यांनी सांगताना काय म्हणले माहिती का, यातून बाहेर पडतोय पण माझं आध्यात्मिक चॅनल चालू राहणार आहे, कारण ते भलतं कमाईचं आहे, ते बंद करून कसं चालेल. म्हणून त्यांनी बरोबर सूचना देऊन ठेवली होती, अहो सोडा ते, पण हिथं तरी ते थांबले का. आणि मला त्याच वेळेस माहिती झालं होतं जेव्हा व्हिडिओ पाहिला ना, म्हणलं आता किती वेळाची यांची ही जे ज्याला आपण तप आहे कोणाला माहिती, म्हणलं मौन किती दिवस करणार आहेत या विषयावर. परंतु वेळ काय जास्त लागला नाही, रोहित पवारांचं आंदोलन सुरू झालं आणि त्यांनी चक्क व्हिडिओच काढला की रोहित पवार साहेब तुमच्यामुळेच मी आलो, नाही तर येण्याची माझी इच्छा नव्हती. म्हणजे काय आता सांगावं या गोष्टीला, कसं बोलावं हे कळत नाही. तर सांगायचं तात्पर्य की त्यातच पुन्हा लगेच 6 खासदार फुटले उभाटा शिवसेनेचे म्हणल्यानंतर सुशील कुलकर्णी गप्प राहतील ते सुशील कुलकर्णी कसे काय. आणि मग मात्र त्यांना कदाचित या सहनशीलतेच्या वेदना असह्य झाल्या असाव्यात आणि कदाचित त्यांच्या पत्रकारितेची पुन्हा प्रसूती झाली आणि ते प्रसूत झाले बी आणि लगे व्हिडिओ फटाफटा फटाफटा बाहेर पडायला लागले. आणि आता सुरू आहे चांगलं, कारण त्यांना वाटलं बी असेल 12 तासामध्ये मी हे काय बोलून बसलो. आता बोलून बसलो म्हणजे ही रणनीती होती, मला तर वाटतं एक क्लिअर आहे की 10-12 तास एक दिवस माणूस जो थांबू शकत नाही. आणि लगेच प्लॅनिंग कशी ठरलेली होती बघा, यांनी असा व्हिडिओ तयार करायचा, श्रीकांत उमरीकर यांनी लगेच समाजाला सांगायचं ते आता थांबले, त्यांना काय आत्मक्लेश करायचा आहे कुणाला माहिती वगैरे वगैरे, आणि ते थांबल्याचं ध्येय घोषित करायचं. आणि लगेच सुशील कुलकर्णी यांनी सांगायचं की इतका महत्वाचा विषय रोहित पवार घेऊन आल्यावर, कारण शेतकऱ्याच्या उपोषणावर म्हणजे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी ते उपोषणावर बसल्यावर हे कसे काय थांबतील, कारण सरकारच्या बाजूनं कदाचित कोणीतरी लढणारा पत्रकार पाहिजे होता ना. आणि मग लगेच आमचे सुशील कुलकर्णी लगेच बाहेर आले. मला सांगायचं एकच आहे, सुशील कुलकर्णी यांची पत्रकारिता ही पूर्णतः पक्षपाती, उघड ठराविक विचारांचे लोक त्यांना माहिती, मी मगा सांगितलं ना त्यांना हे माहिती चांगलं
हे अध्यात्म एक फार मोठं शस्त्र आहे आणि अध्यात्माच्या नावाखाली काही चालू शकतं. एक अशोक खराब उभा राहू शकतो, तर आपली पत्रकारिता का चालू शकणार नाही? आणि तसंही कोणीतरी म्हटलंय त्यांना, बहुतेक यांचे व्ह्युअर्स कमी झालेले असावेत म्हणून बी, किंवा सबस्क्रायबर घटले असावेत म्हणून बी कदाचित त्यांनी ही खेळी खेळलेली असावी की एकदा पुन्हा एकदा आपण फोकसमध्ये येण्यासाठी करतात तसे लोक काही. मी मगाच म्हटलं तुम्हाला, आपलं लई काही आता उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, आपल्याला कोणी विचारण्यात गेलं की असं काहीतरी बोलायचं, असं काहीतरी विधान करायचं, मग लक्ष वेधून कदाचित पुन्हा एकदा चर्चेत राहायचं. हे जसं इतर क्षेत्रात चालतं तसं या पत्रकारितेत चालतं. आणि अशा या पत्रकाराचं नाव आहे सुशील कुलकर्णी. आणि म्हणून सुशील कुलकर्णी थांबतील ते सुशील कुलकर्णी कसे? म्हणूनच मला वाटतं सुशील कुलकर्णी शक्यच नाही, ते थांबू शकत नाहीत. कारण त्यांना या विचारानं पूर्णपणे, ज्याला काय म्हणू आपण, भूतानं जसं झपाटलेलं असतं तसं झपाटलेलं आहे. कोणत्या विचारानं? विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना असेल, शिवसेना असेल, किंवा शरद पवार यांचा पक्ष असेल, किंवा जमलंच तर जसं सपाट्यात येईल तसं आलेच कधी तर मनोज जरांगे पाटील असतील. हे लोक दिसले की यांनी सुरू केलं. आणि बघा, त्यांच्या नंतरचे व्हिडिओ त्यांनी कदाचित महाजन साहेबांवर कोणीतरी आरोप घेतला कुठल्या तरी मुलीच्या फोटो संबंधित, त्यांनी लगेच सांगितलं एका बापाला असं बदनाम करणं योग्य नाही. पण बापानं बी काही आपल्या मर्यादा पाळाव्यात हे नाही त्यांनी त्याच्यात सांगितलं. म्हणजे बाप दाखवून लगेच लोकांना भावनिक करून मुलगी आणि बापाचं नातं दाखवून लगेच त्या ठिकाणी लोकांना कसं पटवून दिलं की महाजन साहेब याच्यात दोषी असू शकत नाही. नसतील हो दोषी, आम्हालाही वाटतंय, एक बाप नाही असं करणार. परंतु आज समाजात बापांच्या कोणत्या घटना घडायच्या राहिल्यात? आमच्या आसपास असंख्य गोष्टी घडतायत, नाती पार विकोपाला गेलेली आहेत. तिथं सुशीलजी आपण कोणती भाषा करता? कारण जर घडत असेल एखादी गोष्ट ते घडतेच, आणि जे नाही ते नाहीच. कदाचित महाजन साहेबांच्या बद्दल कुणी आरोप बी केलेला असू शकतो, आमचं म्हणणं नाही, परंतु हे होऊ शकत नाही. आणि झालेल्या गोष्टीला फक्त बापाचं नातं म्हणून ती झालेलीच नाही असं सांगणं बी योग्य नाही. जरा पत्रकारिता करताना जर एक चांगला पत्रकार व्हायचा असेल, या लोकशाहीचा स्तंभ म्हणून ज्या पत्रकारितेला पाहिलं जातं त्याची खरीच लाज राखायची असेल तर समोर दिसेल त्या विषयावर बोला जरा, आणि तेही निर्भीडपणे आणि निपक्षपणे. तेव्हा तुम्हाला म्हणण्याचा अधिकार आहे की आता तुर्तास थांबतो, आणि म्हणल्यानंतर जरा थांबत बी जा, जरा शब्दाला जागत जा. किमान आम्हाला वाटलं होतं एक आठवडा, 15 दिवस, महिना, वर्ष असं थांबाल तुम्ही, पण नाही राहलं तुम्हाला, कारण तुम्ही तुर्तास थांबू शकत नाही. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.